रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसतान्न शेषान् औत्सुक्यमोहारतिदान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. नमस्कार. अनिलायन अध्ययन चक्र या उपक्रमामध्ये ग्रहणी दोष चिकित्सा अध्याय यातील श्लोक क्रमांक 149 ते 159 याच्याबद्दलात आपण जाणून घेणार आहोत. या सूत्रामध्ये 3 प्रकारची आसवांचं वर्णन केलेलं आहे. थेट श्लोकांकडे जाण्यापूर्वी आसवांचे नेमके गुणधर्म काय आहेत आणि आसवांचे रेफरन्सेस काय आहेत हेही आपण जरा पाहूया. चरक सूत्रस्थानमधील 25वा अध्याय यज्ञपुरुषी अध्याय याच्या शेवटी आपल्याला आसवांबद्दलचं थोडं डिस्क्रिप्शन रेफरन्सेस मिळतात. तर यामध्ये 9 प्रकारची मूलद्रव्य आणि त्यापासून 84 प्रकारची आसव योनी ही इथं चरकाचार्याने आपल्याला सांगितलेली आहे. याच्यामध्ये धान्य, फल, मूल, सार, पुष्प, कांड, पत्र, त्वचा आणि शर्करा हे प्रामुख्याने प्रकार सांगितलेले. आणि हा अध्याय संपवत असताना त्यांनी आसवांचे गुणही सांगितलेले आहेत. आसव हे मन, शरीर, अग्नी यांना बल देणार आहे. अस्वप्न म्हणजे निद्रानाशासारखी कंडिशन जर असेल, शोक म्हणजे डिप्रेशन सारखी कंडिशन आणि अरुची अशा अवस्थामध्ये आसव उत्तम प्रकारे काम करतं. मनामध्ये संहर्ष म्हणजे हर्ष निर्माण करणारं सुद्धा काम आसव करत आहे. चरक चिकित्सा स्थानामध्ये 30 जे अध्याय आहेत त्या 30 अध्यायामध्ये केवळ 6 असे व्याधी आहेत ज्या व्याधीची चिकित्सांमध्ये आसवरिष्ठांचा उल्लेख आहे. तर प्रमेह, कुष्ठ, शोथ, अर्श, ग्रहणी आणि पांडू चिकित्सेमध्ये आपल्याला आसव आणि अरिष्टांचा उल्लेख केलेला आढळतो. तर आसव हे अनग्निसिद्ध आहे, तर अरिष्टामध्ये आपण अग्निसन्निकर्ष त्याला आवश्यकता असते. म्हणजे काय, तर आसवामध्ये आपल्याला फ्रेशली एक्स्ट्रॅक्टेड ज्यूस याच्यामध्ये स्वरस याच्यापासून आसव तयार करायला सांगितलं आहे. आणि अरिष्टामध्ये क्वाथापासून आपण आसवाची प्रक्रिया किंवा अरिष्टाची प्रक्रिया आपण करत असतो. हे डेफिनेशन जरी बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपण वाचलेलं असलं तरी चरक संहितेमध्ये जिथे आसव म्हणून बऱ्याच ठिकाणी वर्णनं आलेली आहेत तिथे स्वरस न वापरता क्वाथ करून सांगितलेलं आहे आणि पण त्याचं नाव आसव असंच दिलेलं आहे. म्हणून कुठेही आसव असेल तर ते स्वरसापासून बनलेलं असेल असं नाही. म्हणून मूळ पाठ जरासा आपण वाचून मगच ते त्याची फलश्रुती पाहून आपण प्रॅक्टिकल त्याचा वापर करायला पाहिजे. तर आसव आणि अरिष्ट ही संकल्पना नक्की वापरायची कुठे आणि त्याच्यामध्ये आणि पंचविध कशा कल्पनेमध्ये काय फरक आहे. तर आपल्याला माहिती आहे की आसव आणि अरिष्ट याच्यामध्ये सेल्फ जनरेटेड अल्कोहोल होतं. अल्कोहोल म्हणजे बेसिकली इथेनॉल आहे आणि हा एक वॉटर सोल्युबल मॉलिक्यूल आहे. ह्याचं ॲब्झॉर्प्शन हे स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईनमधनं होतं आणि हे लगेच पूर्ण शरीरभर पसरतं. म्हणून ह्याची ॲक्शन म्हणजे याचं काम आपल्याला लगेच म्हणजे सत्वर असं पाहायला मिळतं. आणि इथेच आसव वरिष्ठांचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं की आपण जी पंचविध कषाय कल्पना वापरतो त्याच्या तुलनेत त्याचा रिझल्ट दिसायला त्याच्या तुलनेत आसवरिष्ठ सत्वर काम करते. कारण मध्य याच्यामध्ये आहे जे आशुकारी काम करणारं आहे, व्यवायी विकाशी गुण असणारं आहे. आणि विशेष करून मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या 6 व्याधी सांगितल्या की प्रमेह, कुष्ठ, शोथ, अर्श, ग्रहणी आणि पांडू ह्याचे जर पेशंट आपल्याला आले तर तिथे सुद्धा आपण आधी काही आसवरिष्ठ कल्पना वापरायला मिळते का याचा विचार सुद्धा अवश्यंभावी केला पाहिजे. चरक संहितेतील जर का आसवरिष्ठ यांची फलश्रुती जर का आपण पाहिली तर त्याच्यामध्येच प्रामुख्याने हे 6 व्याधी आपल्याला त्याच्या फलश्रुतीमध्ये आलेले दिसतात. क्वचित कुठेतरी श्वास, कास किंवा रक्तपित्त असे व्याधी पण आपल्याला दिसतात. तर पाहूया आता सूत्र क्रमांक 146 ते 149 यामध्ये मधुकासवाचं वर्णन आहे. यातील प्रमुख घटक आहेत मधुक म्हणजे मोहाची फुलं, विडंग, चित्रकमूल, भल्लातक, मंजिष्ठा ह्याचा आपल्याला क्वाथ करायचा आहे आणि त्याच्यामध्ये इतर प्रक्षेप द्रव्य टाकून त्याचा आपल्याला आसव तयार करून घ्यायचं आहे. याच्या फलश्रुतीमध्ये असं सांगितलेलं आहे ग्रहणीम दीपयत्येव बृहणा कफपित्तजित शोथम कुष्ठम किलासमच प्रमेहाणांश प्रणाशयत. यामध्ये मधुक म्हणजे मोहपुष्प जे सांगितलंय त्याचे जर का आपण गुणधर्म बघितले तर मधुक पुष्प हे मधुर, शीतगुणाचं, कुरु आणि बृहण करणारं आहे. तसंच बल, शुक्रकर आणि वातपित्त शमन करणारं असं त्याचं वर्णन आहे.
याचबरोबर याच्यामध्ये कटुरसाचा आणि कृमिघ्न असा विडंग, दीपन पाचन करणारा चित्रक आणि अत्यंत उष्ण तीक्ष्ण आणि कफरोगामध्ये तसं शुष्कार्शामध्ये सांगितलेला भल्लातक याच्यामध्ये वापरलेला आहे. मंजिष्ठा हे रक्तशुद्धी करणारं द्रव्य, विकसा असं त्याचं पर्यायी नाव आहे आणि रक्तापर्यंत ज्याचं जाण्याचं त्याच्यामध्ये गामित्व आहे, अशी मंजिष्ठा सुद्धा याच्यामध्ये वापरलेली आहे. फलश्रुतीमध्ये जे व्याधी सांगितलेलं आहेत त्याच्यामध्ये विशेष इथे नोट करावं असं वाटतंय की कफपित्तजित म्हणून सांगितलं आहे. आपल्याला माहिती आहे की कफ आणि पित्त यांची चिकित्सा करत असताना जर कफासाठी आपण उष्ण तीक्ष्ण आणि कटू रसाची जर का औषधं वापरली तर तिथे पित्त प्रकोप होण्याचा संभव असतो आणि पित्तासाठी जे आपण मधुर, कषाय, शीत अशी जी द्रव्य वापरतो त्याच्यामधून कफ वाढण्याचाही संभव असतो. पण असे काही कल्प आहेत जे एवढे बॅलन्स्ड केलेले आपल्याला ग्रंथामध्ये सापडतात आणि नेमकी अवस्था तिथे सांगितलेली आहे की हे कफ आणि पित्त या दोन्ही अवस्थामध्ये आपण वापरू शकतो आणि तेच इथं वर्णन या मधुका सवामध्ये आलेलं आहे. जसे की वाग्भट सूत्र 15 मध्ये पटोल कटुर्णादी कषायम जर का आपण बघितला तेव्हा त्याच्यामध्येही निहंती कफपित्त कुष्ठज्वरान असंही आपल्याला वर्णन सापडतं. म्हणून हे असे काही विशेष कल्प आहेत जे आपल्या माहितीत असावे लागतात, बॅक ऑफ द माइंड आपल्याला माहिती पाहिजेत की हे दोन्हीही म्हणजे कफ आणि पित्ताची अवस्था असतील तिथं आपण वापरू शकतो. कारण बऱ्याच वेळा पेशंट आपल्याला दोन्ही अवस्था सांगत असतो की मला कंडू पण आहे, म्हणजे मला खाज पण येते, मला जळजळ पण होते आणि अशा ठिकाणी आपला बऱ्याच वेळा गोंधळ उडतो की अरे काय देऊ याला, की हे कल्प दिल्यानंतर त्याचा कफ वाढेल किंवा पित्त वाढेल आणि त्याच्यासाठी आपण गोंधळून जातो. पण त्यावेळेला मध्यम मार्ग म्हणून जर का आपण असे कल्प निवडले तर याच्यामध्ये उत्तम आपल्याला उपशय हा लगेच पेशंटमध्ये दिसून येतो. पाहूया सूत्र क्रमांक 150 आणि 151. यामध्ये सुद्धा मोहाच्या फुलांचा आपल्याला स्वरस घेऊन तो अर्धावशेष बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये जी प्रक्षेप द्रव्य सांगितली आहेत ती टाकून 1 महिन्यानंतर आपण याच्यापासनं आसव निर्मिती करू शकतो आणि सगळे ग्रहणी दोषामध्ये जय मिळतोय असं सांगितलंय. तम पिबन ग्रहणी दोषान जयत सर्वांना हिताशन. याचप्रमाणे द्राक्षा, खजूर, इक्षू यापासून सुद्धा आपण अशा प्रकारची आसवं बनवू शकतो. पाहूया सूत्र क्रमांक 152 ते 155. यातील घटक आहेत दुरालभा म्हणजे धमासा, आमलकी, चित्रक, दंती आणि 100 हरितकी म्हणजे हरडे. यामध्ये आपल्याला पाणी घालून 1/4 क्वाथ तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेली प्रक्षेप द्रव्य टाकून याचा आपल्याला आसव बनवून घ्यायचा आहे. याच्या फलश्रुतीमध्ये परत ग्रहणी, पांडू, अर्श, कुष्ठ, विसर्प आणि प्रमेह असं सांगितलं आहेच. पण याचबरोबर हे दुरालभ आसव स्वर वर्णकरा आहे, तसंच रक्तपित्तहर आणि कफग्न सुद्धा आहे. ही विशेष करून इथे गोष्ट आपल्याला सापडते. ह्याचे घटक जर आपण बघितले तर याच्यामध्ये आपल्याला अनुलोमन करणारा हरडा म्हणजे हरितकी आहे, तसंच आम्लकी सुद्धा आहे. दंती जो एक विरेचन द्रव्य आहे हे आपल्याला बघायला मिळतात. धमाचा थोड्या प्रमाणात ग्राही असला तरी सरगुण म्हणून त्याचं भावप्रकाशामध्ये वर्णन आहे. आता श्लोक क्रमांक 165 ते 159 हे आपण पाहूया. याच्यामध्ये मुलासवाचं वर्णन आहे. यामधले घटक आहेत हरिद्रा, द्विपंचमूल, क्षीरकाकोली, ऋषभक, जीवक यांचा आपल्याला 1/4 क्वाथ बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रक्षेप म्हणून रेंगू, मुस्ता, मंजिष्ठा, बिडंग, यष्टी, लोद्र ही द्रव्य आपल्याला आतमध्ये मिसळायची आहेत. याची फलश्रुती सांगत असताना दीपन, रक्तपित्तजित, आनाह, कफ, हृदरोग, पांडू रोग आणि अंगसाद असं म्हणून सांगितलेलं आहे. या वरील सर्व श्लोकामध्ये मुलासव आणि दुरालभासव हे रक्तपित्तजित असं म्हणून सांगितलेलं आहे, तर मधुकासव हे कफपित्तजित असं म्हणून सांगितलेलं आहे. रक्तपित्त असा व्याधी आहे जिथे आपण कायम आसवरिष्ट वापरायला थोडासा हात आखडता घेतो, पण जेव्हा मूल पाठामध्ये इथं ते रक्तपित्तजित असं जेव्हा आचार्य सांगतायत तेव्हा योग्य अवस्थामध्ये आपण सुद्धा नक्की याचा वापर करून रक्तपित्त अवस्था सुद्धा चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. तर इथे मला दिलेली सूत्र पूर्ण होत आहेत. धन्यवाद.